तर सन्माननीय वसंतजी गडगे सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देत आहोत. चला आता आपण ऑनगोइंग मॅच कडे जातोय. मॅच महत्वाची आहे. एका साइडला JB11 खाटेघर संघ आणि एका साइडला जय भारत शिरगाव संघ. खऱ्या अर्थाने नक्कीच जय भारत शिरगाव संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच शिरगाव गावचे एक युवा उद्योजक सन्माननीय मयूर शेठ शिंदे यांच्याकडनं शिरगाव संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत्या. भरपूर म्हणजे भरपूर साऱ्या असतील आणि ते देखील आपल्या सोबत ऑनलाईन जॉईंट असतील आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर नक्कीच मॅचला झाली सुरुवात. पहिल्या बॉलवर एक सिंगल आणि प्रारंभ आणि शुभारंभ होताना जो मात्र खाटेकर या संघाचं पहिलं फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. विकेटची संधी. वॅकंड एरियामध्ये बॉल पडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरीसाठी निघाला होता. दुसरी देखील या ठिकाणी पूर्ण झाली असेल. खऱ्या अर्थाने पहिला दिवस JB11 खाटेकर या संघाने गाजवला. दुसरा दिवस जो मात्र जय भारत शिरगाव या संघाने गाजवला. आणि खऱ्या अर्थाने दोन संघांमध्ये आता मात्र कोण जिंकेल येणारी वेळ इथे सांगेल. खऱ्या अर्थाने बेलपाडा हा संघ आंबेडकर चषकाच्या फायनल मध्ये दाखल झालाय. ऑन साइडला बोलवलाय. डीप मध्ये ट्रॅव्हल केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच घेतली जाईल. एकच घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. तिचा पुरेपूर फायदा या मॅच मध्ये देखील घ्यावा लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 4 या आकड्यावर. हॅट्रिक साठी नितीन मारुती चोरगे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल म्हणजे शिरगाव संघासाठी. समोर बॅकलिपला खाली ठेवलं. डीप मध्ये ट्रॅव्हल केलं. अलॉंग द कार्पेट. ड्रीप मध्ये ट्रॅव्हल झालं. रुपेश चौकांडे याला बॉल पर्यंत पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि केला जातोय. चांगली इथे फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जी मात्र 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच एका 2 टीम सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये या खेळाडूंची चर्चा होत असते. परंतु आज योग जुलून आला ठाई आणि योग आहे आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोला. आज मात्र कोणता संघ महाअंतिम विजेता होईल येणारी वेळ इथे सांगून जाईल. बेलपाडा संघ तो तर फायनल मध्ये दाखल झालाय. इथे पुन्हा आता स्वीजिटचा फटका अटेंड करायचा होता आणि प्रयत्न फसला जातोय. इथे नक्की डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची समाप्ती महत्वाचा इथे नक्कीच मॅच असेल आणि एक डॉट बॉल देखील भरपूर महत्वाचा असेल आणि त्यावर सध्याच्या घडीला गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथे फोकस केलाय. षटक क्रमांक 1 मध्ये निखिल बॉलिंग ट्रॅकवर आलाय. षटक म्हणजे दिवस क्रमांक 2 मध्ये या खेळाडूची चर्चा आणि ची मात्र ऐकली होती. परंतु आज इथे परिचय द्यावा लागेल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न इथे पाहिलं तर नक्की क्षेत्ररक्षक डीप वरना दुसरीसाठी निघालाय. दुसरी पूर्ण होईल का आणि दुसरी देखील या ठिकाणी पूर्ण झाली आहे. धावफलकावरती धावसंख्या पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि 8 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच 2 षटकांची मॅच आहे. मनामध्ये थोडंसं माइंडसेट केलं असेल परंतु मागील मॅच विसरून जमणार नाहीये खाटेकर संघासाठी. कारण की अफलातून बॅटिंग या 2 खेळाडूंनी केली होती आणि त्याच अनुषंगाने येते नक्कीच त्याच म्हणजे बॅटिंगच्या जोरावर इथे पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला होता. परंतु आता जय भारत शिरगाव या संघासमोर स्ट्रगल करताना JB11 खाटेकर या संघाला पाहतोय. 2 संघ मातब्बर संघ यात काही शंका नाहीये. परंतु आज कोण जिंकेल येणारी वेळ इथे सांगून जाईल. षटक क्रमांक 1 ला या ठिकाणी समाप्ती झाली. 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्या आपण जय भारत शिरगाव संघाकडनं षटक क्रमांक 1 मध्ये मात्र गोलंदाज आपण निखिलला पाहिलं. षटक क्रमांक 2 मध्ये आता मात्र गोलंदाज कोणावर इथे विश्वास संपादित केलं जाईल जे मात्र जय भारत शिरगाव या संघाकडनं हा देखील आता मोठा प्रश्न असेल. समोर आपण पाहिलं कुमार
या खेळाडूला देखील आपण सातत्याने चांगली फलंदाजी करताना पाहत असतो आणि त्याच्या सोबतीला सध्या संघर्ष करताना विनायक काटेगिरे या खेळाडूला देखील पाहतोय. पुढील बॉल षटक क्रमांक 2 संचित बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न खाली क्षेत्र त्यावर प्रहार आक्रमण आणि बॉल गेलाय दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. खाटेगर संघाला आनंद देऊन जाणारा कुमाराच्या बॅटमध्ये आलेला 4 चौकार. चौकार आलाय दगाडू कक्षामध्ये शांतता होती परंतु आता नक्कीच आनंद देऊन जातोय हा चौकार कुमाराच्या बॅटमधून आलेला. पुन्हा एकदा इथे पाहिलं तर नक्की संचित वाईट बॉल असेल. काय घडलं संचित ज्याने मात्र अक्षरशः दुसरा दिवस गाजवला होता परंतु या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय. षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु शेवटच्या बॉलवर एक चौकार संचितच्या पहिल्या बॉलवर खऱ्या अर्थाने नक्कीच एक चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण खाटेकर या संघाला पाहिलं आणि पुन्हा एकदा थोडंसं खराब चेंडू संचित ऑन साइडला पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचा चेस मोठी असेल परंतु बॉल थांबणार नाहीये आणि बॉल पुन्हा एकदा गेला त्याच दिशेने दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आनंद आनंद आणि आनंद सध्याच्याकडे देऊन जाताना JP11 खाटेगिरी संघासाठी हा आलेला चौकार आणि चौकार. सध्याच्या घडीला बाकफुटवर होती. षटक क्रमांक 1 मध्ये स्ट्रगल करताना देखील आपण पाहिलं JP11 खाटेगिरी संघाला परंतु त्यानंतर मान्य नव्हतं ते मात्र फलंदाज कुमार या खेळाडूला कारण की या नावाची चर्चा आणि या नावाचा खेळ आपण सातत्याने ऐकत असतो आणि आज आंबेडकर चषकामध्ये देखील आपल्या नावाचा परिचय द्यायचे ते मात्र मनामध्ये सेट केलंय आणि इथे फटकेबाजी करतोय कुमार. ओहो यावेळेस स्विंग आणि मिस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लाऊड अपील केली जात होती पंचांकडे आणि आला हा डॉट बॉल. थोडासा गोलंदाजी करणार टीमसाठी आणि गोलंदाज संचितसाठी असरा देणारा हा डॉट बॉल सध्या आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा कमबॅक मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत 1.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. चांगली इथे बॅटिंग म्हणायला हरकत नाही बॅटिंग करणार टीमची. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न या ठिकाणी इथे कनेक्शन नाही आहे. जीवाच्या आतंकेने प्रयत्न केले जातात परंतु या ठिकाणी प्रयत्नांना यश मिळत नाही. या अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच एक सिंगल बाईच्या रूपाने ऍड होईल धावफलकावरती. धावसंख्या आता सध्याच्या घडीला जाऊन पोहोचली असे 18 या आकड्यावर. अजूनही 2 बॉल शिल्लक असे. विनायक याच्या फलंदाजीचा विचार करता आतापर्यंत 4 बॉल 4 धावांचे खेळले देखील त्याच्या बॅटमध्ये पाहिले. कुमार याच्या बॅटमध्ये 2 चौकार 183.33च्या सरासरीने देखील इथे नक्कीच सरासरी त्याची आपण या मॅच मध्ये पाहतोय परंतु अजूनही 2 बॉल शिल्लक असेल आणि विनायक काटेगिरे या नावाची चर्चा आपण सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये ऐकत होतो आणि कित्येक स्पर्धा मुरबाड ओपन साठी या खेळाडूने गाजवल्यात. कित्येक स्पर्धा आपल्या गाभासाठी गाजवल्यात. कित्येक स्पर्धा आपल्या नावाचा परिचय देण्यासाठी गाजवल्यात परंतु 2 बॉलवर मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस इथे सातत्याने चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न कटर बॉलचा यूज करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. इथे नक्कीच आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिली जाऊन पोहोचले ती मात्र 19 या आकड्यावर. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. षटक क्रमांक 2 मध्ये आपण JP11 खाटेकर संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये देखील म्हणायला हरकत नाही परंतु जय भारत शिरगाव या संघाकडे देखील रुपेश सोकांडे सारखा बॅटर त्यांच्याकडे सातत्याने आपण पाहत असतो. बॅकफूट बार कट करण्याचा प्रयत्न इथे पाळताना की पुन्हा एकदा विकेट किपरचा बॅकअप जजमेंट खराब येत आहे आणि हा येतो डॉट बॉल. एक म्हणजेच डॉट बॉल होता परंतु एक सिंगल घेतली गेली.
सिक्की सिंगल म्हणायला हरकत नाही आणि एका सिक्की सिंगलच्या मदतीने धावपळ करता पुढे सरकते धावसंख्या जी मात्र 20 या आकडा धाव कुठनं येवत येणं महत्वाचं राहील. फक्त आणि फक्त 2 ओव्हरची मॅच आहे आणि त्याच अनुषंगाने 20 धावा देखील या मॅच मध्ये नक्की भरपूर ठरू शकतात का येणारे वेळ इथे सांगून जाईल यात काही शंकाला. या संचित स्टील बन टू गो शेवटचा बॉल ओर द विकेट. पुन्हा एकदा बाटची करा बॉल पाठीमागे चालला लक फॅक्टर ऑन आणि नशिबाची साथ बॉल जातोय दन 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 करी लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय JB11 खाटेकर संघाला शेवटच्या बॉलवर आनंद देऊन जाणारा नशिबाचा 4 चौकार. वेळ नाहीये जास्तीचा वेळ नाहीये. चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल व्हा कारण की अजूनही फायनल मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर रुपेश सोकांडे आणि त्याच्या सोबतीला आपण खऱ्या अर्थाने पाहिलं सन्नी. षटक क्रमांक 1 आणि बॉलिंग ट्रॅकवर आता सध्या आपण पाहिलं तर कोणाच्या हातामध्ये विश्वास संपादित केलं जाईल. सध्या मॅच मध्ये महत्वाचे राहील सेमी फायनल क्रमांक 2 स्पीड अप करणं अपेक्षित राहील. मॅच मध्ये आपण पाहिलं तर एका साइडला JB11 खाटेकर संघ एका साइडला जय भारत शिरगाव संघ. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता. रुपेश आणि बबलू ही जोडी पाहतोय. पहिला बॉल बॅकलिपला खाली उडवायचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुमाराला दुसरीसाठी निघालाय परंतु नाही मंजूर नाहीये आणि दुसरी देखील कंप्लीट. विकेट कीपर जगदीश भाग्यवंताचं बॅकअप करावेत आहे आणि या अनुषंगाने प्रारंभ आणि शुभारंभ होताना 2 या धावेने बॅटिंग करत असताना जय भारत शिरगाव या संघाची. सध्या पाहिलं तर नक्की धाव कुठने होत येणं महत्वाचं राहील आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच 2 धावा 1 धाव होती परंतु तिचं कन्वर्ट 2 धावेमध्ये झालंय. पुढील बॉल समोर उडवलाय फटका फसला मिस्टामिंग स्ट्रोक विपुल शिंगोले आणि नाही करे चूक. पकडला जातोय झेल आणि संपला जातोय खेळ. बबलू बॅक टू द डगआउट. जास्ती टीम मीटिंग घेऊ नका कोणी जमू नका. मॅच महत्वाची राहील. सध्याच्या घडीला घडलाय का या मॅच मध्ये महत्वाची विकेट होती आणि बबलू याला मात्र माघारी धाडलं जात आहे. षटक क्रमांक 1 मध्ये सनी
सन्माननीय नकुलजी भांडे सर, आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आणि या विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सध्या पाहिलं मॅच महत्वाची आहे. 10 बॉल 23 धावांचं समीकरण. सध्या मॅच महत्वाची होती आणि पहिल्या बॉलवर 2 सिंगल आल्या होत्या. त्यानंतर विकेट घेतली आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय जे मत गोलंदाज सनीने. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न, ठोकायचा प्रयत्न, परंतु हवं तसं मिडलिंग नाही. डीप मध्ये स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षकाला एकच सिंगल. सध्याच्या घडीला JB11 काटेकर संघ आणि एका साइडला लढतोय झुंजतोय तो मात्र जय भारत शिरगाव संघ. कोण संघ इथे बाजी मारेल, येणारी बेल इथे सांगून जाईल. परंतु आपण सध्याच्या घडीला मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच इक्वेशन 9 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता असेल. 24 म्हणजे 25 धावांचं समीकरण होतं. 25 धावेमध्ये 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. मोठे फटके येत नाही, एकच सिंगल. परंतु रुपेश चौकांडे या नावाची परिचय, या नावाची चर्चा पुन्हा एकदा आंबेडकर चषकामध्ये द्यावी लागेल या खेळाडूला. मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेसाठी भरपूर आयोजकांची मेहनत देखील पाहतोय. भरपूर आयोजकांनी मेहनत घेऊन आज प्रचंड नक्कीच क्रेज निर्माण केले. या स्पर्धेची एक वेगळी झलक आपण पाहतोय. एक नामांकित स्पर्धा 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्यांसहित ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. आणि आज खऱ्या अर्थाने दिवस शेवटचा आणि अंतिम दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी, जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक या स्पर्धेला पाहतोय. ही आंबेडकरांची ताकद आहे, ही आंबेडकर चषकाची ताकद आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आज देखील भरपूर प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहतोय. आंबेडकर चषक आंबेडकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आणि दिवस क्रमांक शेवटचा. बॅकफुट पर इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, मादक सौंदर्य, परंतु व्हॉट अ एफर्ट, जबरदस्त एफर्ट फिल्डरचा पाहायला मिळत आहे. आणि तोपर्यंत 2 धावा. शेवटच्या मोमेंटला एका हाताने बॉल अडवला गेलाय आणि याचा अनुषंगाने पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमचा स्कोर कार्ड बाय धावसंख्या जे मात्र जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. सध्या नक्कीच मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर नक्कीच आता 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 18 धावांची. काय घडेल मॅच मध्ये. बैलपाडा संघ आता मात्र वाट पाहत असेल आमच्या विरुद्ध खेळेल कोण. परंतु नक्कीच दोन्ही टीम इथे जिंकण्यासाठी खेळतात, लढण्यासाठी खेळतात, संघर्ष दोन्ही टीम करतात. परंतु कोणत्या टीमच्या पदरी इथे नशीब साथ देईल येणारे बेल इथे सांगून जाईल. 6 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला नक्कीच महत्वाची विकेट असेल, जास्तीचा वेळ घेतात. महत्वाचे विकेट रुपेश चौकांडे निखिल या खेळाडूची असेल आणि रुपेश चौकांडे या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा असतील. आता मात्र नक्कीच जिम्मेदारी असेल, अपेक्षांचा ओझा देखील या मॅच मध्ये भरपूर असेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर. ऋतिकचा पहिला बॉल, फटका फसला, मिस्टामिंग स्ट्रोक, झेल घ्यावा लागले. जगदीश भाग्यवंतचं बॅकअप करा. आणि काय घडलंय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसऱ्या धावेला निघालाय, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, एका फ्लंबर तर झालाय. बॅकअप खराब येतोय आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. हा मॅच सोडला की कॅच सोडला येणारी बेल इथे सांगून जाईल. सातत्याने क्रिकेटमध्ये चांगलं जातं कॅचेस विन द मॅचेस. आणि आता मात्र जखम झाली आहे, जखमेवर मीठ चोळायचं काम या ठिकाणी करावे लागेल. कारण की जी कॅच होती त्यावर 3 धावा देखील वाचू शकले असते. परंतु आता मात्र मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर 5 बॉल आणि 15 धाव्यांचं इक्वेशन पाहतोय. ऋतिक या खेळाडूवर भरपूर अपेक्षा असतील आपल्या संघाच्या, आपल्या गावाच्या. आज प्रेक्षक देखील भरपूर आले कारण की आपला गाव जिंकतोय. आपल्या गावाच्या नावाचा डंका आणि विजयाचा झेंडा जर गाडायचा असेल तर नक्कीच इथे प्रयत्न करावे लागतील. ऑन साइडला फटका बोलवला, डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे. एक तर घेतली गेली, दुसरीसाठी निघालाय जरूर. पूर्ण होईल का प्रश्न पडला असेल, उपस्थित होता प्रश्न, परंतु उत्तर सोडवलाय. आणि नक्कीच या ठिकाणी आता विकेट
चेक केलं जाईल. अगोदर बेल्स पडल्या होत्या पंच. ओके नॉट आउट असेल. सध्या आपण पाहिलं तर मॅच मध्ये आता इक्वेशन 4 बॉल आणि 13 धाब्यांची असेल. दुसऱ्या धाब्यासाठी निघाला होता. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. आता मात्र मॅचचं इक्वेशन आपण 13 धाब्यांसाठी लढत इथे मात्र सुरू आहे. 4 बॉल देखील शिल्लक असतील. चला जास्तीचा वेळ नाही आहे कारण की या वेळेला आपली फायनल मॅच सुरू व्हायला हवी होती परंतु ते नाही झाले. परंतु थोडंसं नक्की सहकार्य करा मित्रांनो, विनंती असेल. पुन्हा एकदा चांगला स्विंग मिस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये. बेल वाचवणं गरजेचं राहील. टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. मित्रांनो सातत्याने सांगलं जातं क्रिकेटमध्ये बेलेला महत्व द्या आणि नक्कीच आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 3 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. साखरे संघाचे कॅप्टन आपण या लगेच या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा प्लीज. यावेळी इथे महत्वाची कॅच आणि महत्वाची विकेट. आता मात्र संकट आलंय. जय भारत. शिरगाव या संघावर महत्वाचा गडी रुपेश सोकांडे. बॅक टू द डगआउट. पुढील बॉल फटका फसलाय. पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न घेतली गेली. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच आता हा सामना पूर्णपणे आणि या सामन्यामध्ये शिरकाव मजबूत करताना JB11 कॅटेगरी या संघाला पाहतोय. 1 बॉल 12 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच कोणताही चेंडू अवांतर या ठिकाणी फेस केला नाही तर JB11 कॅटेगरी हा संघ खऱ्या अर्थाने आंबेडकर चषक 2026च्या मेगा फायनल मध्ये दाखल होईल. येणारी वेळ आणि येणारा 1 बॉल इथे सांगून जाईल. यात काही शंका नाही. फक्त आणि फक्त 1 बॉल. पुढील बॉल यावेळी इथे फटका फसला. मिस्टामिंग स्ट्रोक. कॉटन बॉलची संधी. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल देखील कंप्लीट केलाय आणि नक्कीच आंबेडकर चषक 2026 आणि महाअंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा संघ JB11 कॅटेगरी संघ. चला आपण या लगेचच बेलपाडा संघाचा कॅप्टन चला शिरगाव संघ एक प्रतिनिधी, साखरे संघाचा प्रतिनिधी आणि प्रतिनिधी किंवा कॅप्टन आपण तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी चषकासाठी आपण या ठिकाणी रनिंग इथे करणार आहोत. जो जिंकेल तो 3रा क्रमांकाचा मानकरी. चला कॅप्टन या आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. फायनलची मॅच सन्माननीय तानाजी बांडे सर यांच्या शुभ हस्ते आपण फायनल मॅचचा इथे टॉस देखील संपन्न करत आहोत. एका साईडला रोहित हराड्या, राहुल सोमने अँड कंपनी. एका साईडला जगदीश भाग्यवंत अँड कंपनी. फायनल मॅच. साखरे संघ या. साखरे संघ या आपण. साखरे आणि शिरगाव संघ आपण लगेचच या ठिकाणी करत आहोत. म्हणजेच रनिंग जो मात्र जिंकेल तो